केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार जाहीर करावा। अशोकराव गायकवाड कोरेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी। अण्णाभाऊ साठे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने प्रेरित होऊन आंबेडकरवादी विचारसरणीचा स्वीकार केला आणि त्यातून समाजातील विषमतेविरुद्ध लढा दिला। गिरणी कामगारांचा लढा असो अथवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो, अण्णाभाऊ साठे यांनी यामध्ये मोलाचे योगदान दिले। केंद्र सरकारने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा अशी अपेक्षा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी व्यक्त केली। कोरेगाव शहरातील जुना मोटर स्टँड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता साजरी करण्यात आली। त्या प्रसंगी शहरवासी आणि समाज बांधवांशी संवाद साधताना गायकवाड बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, ज्येष्ठ नेते दलित मित्र सुरेश येवले, रमेश माने, बाजार समितीचे संचालक सुनील निदान, वाई तालुकाध्यक्ष श्रीकांत निकालजी, बाजीगर इनामदार रुपेश पिसाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। अण्णाभाऊ साठे यांनी दारिद्र्य फार कोवळ्या वयात अनुभवले, समाजाच्या उपेक्षेचे चटके सहन केले, गिरणी कामगारांच्या हालअपेष्टा शोषण सोसले। औपचारिक शिक्षण नसलेले अण्णाभाऊ साठे एक प्रख्यात लेखक झाले। हे मराठी साहित्याच्या इतिहासातील एक आश्चर्यच आहे। भटक्या व पद्धतीत अशा समाजाच्या दुर्लक्षित घटकांवर जवळजवळ प्रथमच प्रामाणिक समर्थाने प्रत्यक्षकारी लेखन करून त्यांनी अगदी नवीनच विषयांची खाण मराठी साहित्यात उघडली होती, असे गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिले। अण्णाभाऊ साठे यांनी समाज सुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले। त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते। त्यांनी दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यातूनच त्यांनी प्रसिद्ध साहित्यकृती निर्माण केल्या। अण्णाभाऊंनी दलित आणि वंचितांच्या जीवनातील दुःख आणि अडचणीवर प्रकाश टाकला। त्यांच्या साहित्यातून त्यांनी समाजातील विषमतेवर आणि सामाजिक न्यायावर भाष्य केले, असे सुरेश येवले यांनी निदर्शनास आणून दिले। अण्णाभाऊ साठे एका विशिष्ट जातीचे, जमातीचे व समाजाचे नव्हते, तर ते जगातील कष्टकऱ्यांचे, पीडितांचे, शोषितांचे प्रतिनिधी होते। त्यांचे कार्य जीवनात कधीही विसरता येणार नसल्याचेही येवले यांनी स्पष्ट केले। प्रारंभी साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। आयोजकांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा माने, प्रमोद जाधव, वसंतराव वाघमारे, विनोद बहुतालजी समाधान, बहुतालजी समाधान सावंत, दत्ता सावंत, शशिकांत सातपुते, सोमनाथ ओवाळ, संजय वायदंडे, सागर पेठेकर, शरद आवळे, नीलम वायदंडे, संध्या बहुतालजी, अर्चना मोहिते, दीपाली वायदंडे यांच्यासह समाज बांधव यावेळी उपस्थित होते। रिपब्लिकन पक्षाच्या सदैव पाठीमागं भक्कमपणे उभे असणारे आणि नावाप्रमाणेच नाव राजाभाऊ तर नावाप्रमाणेच स्वभाव असणारे राजासारखा आमचे सहकारी मित्र, या कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय राजाभाऊ बर्गे यांचा शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत आहे। सागर पटेकर कुठे आहेत? त्याचप्रमाणे आमचे दुसरे अतिथी कोरेगाव नगरीचे नगराध्यक्ष आदरणीय महेशराव बर्गे यांचंही शाल आणि पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत आहे। आज क्रांतीसूर्य, उमामाचा मार्गदाता आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला गतिमान करून माणसामध्ये पोहोचवणारा, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारा आणि महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अग्रसर राहून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारे आमचे आदरणीय नेते थोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करतो। खरं तर अण्णाभाऊ हे एक
बाबासाहेबांच्या वयाचं वाहक होते. त्यांनी बाबासाहेबांचा विचार घराघरामध्ये पोचवला आणि तो पोचवलेल्या विचाराची मशाल बनवली आणि जे काय रंजले गांधले त्याला लढायला शिकवणारा विचार म्हणजे अण्णाभाऊ. आणि अण्णाभाऊंनी बाबासाहेब तुम्हाला आणि मला समजेपर्यंत आपल्या शाहिरीतून, आपल्या साहित्यातून, आपल्या विचारातून आपल्यापर्यंत पोचवला. आणि अशा अण्णाभाऊंना खरं तर पहिलीच्या शाळेत गेलेला माणूस घरी परत येतो आणि जगाला एक असं साहित्य देतो की जे भूतोना भविष्यात असतं, जग बदलण्याची सामर्थ्य ठेवतं. अशा अण्णाभाऊंना खरं तर या निमित्तानं भारतरत्न पुरस्कार प्रदान व्हायला पाहिजे. अशा अण्णाभाऊंचा आदर व्हायला पाहिजे. आणि आजचा कार्यक्रम बघितला तर राजाभाऊ माझे मित्र आहेत, महेश उमेशजी माझे मित्र आहेत. आम्ही सगळे एकत्र काम करतो. हा पक्ष कुठल्या एका जातीचा धर्माचा न ठेवता भाऊ आपण तो घराघरापर्यंत पोहोचवलेला आहे. आपल्याला ज्ञात असेल गेले 14 दिवस एक युद्ध सुरू आहे. ते युद्ध कुठल्या एका जातीचं धर्माचं नसून या देशातल्या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं युद्ध आहे. या देशातल्या कष्टकऱ्याचं युद्ध आहे. या देशातल्या शोषिताचं युद्ध आहे. ते म्हणजे जेम्स क्रेशनचं युद्ध आहे. हा क्रेशन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा, पर्यटन उद्ध्वस्त करणारा आणि त्याचबरोबर त्याच्याकडं दारिद्र्य आणून देणारा हा क्रेशर उभा राहिलेला आहे. हा क्रेशरवर उभं करत असताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेली गफलत आणि लोकांमध्ये केलेली दिशाभूल त्याचा तो परिणाम आहे. आणि हे आंदोलन आज माझा मुलगा स्वप्नील मुंबईपर्यंत घेऊन गेलेला आहे. आजचा 15वा दिवस आहे भाऊ. आम्ही 15 दिवस रस्त्याने चालतोय, पण तिथं जात धर्म पंथ नाहीये, तिथं विचार आहे, तिथं कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तिथं शोषितांचे प्रश्न आहेत. आणि हेच प्रश्न घेऊन आपण ही लढाई लढतोय. आणि हेच प्रश्न घेऊन अण्णाभाऊंनीच लढाई सुरू केली. आपल्याला माहीत असेल गिरणी कामगारांची चळवळ कुठल्या जाती धर्माची नव्हती. ती तिथं कष्टाला करायला पोट भरायला गेलेला खेडेगावातून मुंबईत पोचलेला माझा चाकरमानी, त्या चाकरमान्याला योग्य न्याय मिळावा म्हणून पहिला लढणारा नेता कोण असेल तो अण्णाभाऊ होता. संयुक्त मराठ्याची चळवळ सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा पुढे येऊन आपल्या साहित्यातून गजर करणारा आणि महाराष्ट्र माझा आहे म्हणून सांगणारा आणि शाहीर साहेबांच्या सोबतीनं उभं राहून ही चळवळ गतिमान करून महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारा पहिला नेता कोण असेल तर तो अण्णाभाऊ आहे. आणि अशा या अण्णाभाऊंची आज आपण इथं जयंती साजरी करतोय. अण्णाभाऊंची जयंती म्हणजे विचाराची जयंती. अण्णाभाऊंची जयंती म्हणजे लढणाऱ्या कार्यकर्त्याची जयंती. अण्णाभाऊंची जयंती म्हणजे आमच्या मनामध्ये ज्वालामुखी पेटवून बाबासाहेबांचा विचार गतिमान करणारी जयंती. म्हणून या निमित्त मी अण्णाभाऊंना कोटी कोटी प्रणाम करतो. वेळ माझ्याकडे फार कमी आहे. आपण सगळ्यांनी अण्णाभाऊंची जयंती फार उत्साहात साजरी केली. ती जयंतीचा बोध राहील, कारण सुरेश एवढ्यासारखा तरुण कार्यकर्ता आपल्यासोबत आहे. ज्याचं वय किती झालं तरी तो युवकांचा नेता आहे, असा घराघरामध्ये पोचणारा आणि अशा पद्धतीने काम करणारा कार्यकर्ता बाबासाहेब चळवळीला लाभला तर लवकरच भाऊ आम्ही तुमच्याबरोबर सुद्धा सत्तेच्या खुर्चीत बसलेलो दिसणार आहोत. कारण अशाच कार्यकर्त्याच्या पक्षाला, विचाराला आणि या महाराष्ट्राला गरज आहे. आपण सगळेजण एकत्र येऊया आणि उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी अण्णाभाऊंच्या विचाराची समरस होऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय लहुजी, जय अण्णाभाऊ. आजच्या या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि सहकार्य केलं त्याबद्दल मंचावरील सर्व नेते मंडळी, सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि रिपब्लिकन पक्षाचे तालुक्याचे, जिल्ह्याचे, वाई तालुक्याचे सर्व नेते मंडळी इथं उपस्थित राहिलेत, त्या सर्वांचे आणि सर्व महिला वर्गांचे, विशेषतः सर्व महिला वर्गांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका कोरेगाव आणि अशोक बापूंच्या वतीनं आपण सर्वांचा हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.